तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा पायाभूतचा पेपर. तर हा पेपर मराठी विषयाचा आहे आणि हा पेपर तुम्हाला 2026 एप्रिल महिन्यात होणार आहे. तर हा पेपर तुमच्या पायाभूत परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा. आणि विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपल्या चॅनलवरती मी बाकी विषयाचे पण पेपर लवकरच घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा पेपर हवा आहे ते कमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही हा पेपर पटापट वही काढून लिहून पण घेऊ शकता, कारण तुमच्या वार्षिक परीक्षेसाठी हा खूप उपयुक्त ठरणार आहे. तर आता पटापट वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरू करूया. तर चला, आता मी तुम्हाला हा पटापट पेपर दाखवून देतो की कशा प्रकारे होणार आहे ते. तर हा भाग शिक्षकांसाठी, या ठिकाणी शिक्षक तुम्हाला गुण देतील. तर आपण डायरेक्ट प्रश्नांकडे बोलूया. तर खाली सर्वात पहिले तुमचे होणार आहे तोंडी चाचणी. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे तोंडी चाचणीमध्ये काही प्रश्न तुम्हाला विचारले आहेत. तर चला, सगळ्यात पहिला प्रश्न 1. मे महिन्यात घडलेल्या एका प्रसंगाचे किंवा घटनेचे वर्णन तुम्हाला सांगायचे. ते पण 5 ते 6 ओळीत. तर असे तुम्ही 5-6 ओळी सांगितल्या तर तुम्हाला हे 2 गुण आहेत ते मिळून जातील. त्यानंतरचा प्रश्न आहे, तुला माहीत असलेल्या लोकगीताचे गा आणि खालील प्रश्नांची उत्तरे दे. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, कोणता पण एक सोपा लोकगीत गायचा आहे आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर हा भाग तुमचे शिक्षक तुमचा पेपर झाल्यानंतर घेतील आणि तुम्हाला इथे मार्क देऊन टाकतील. आता आपण येऊया लेखी चाचणीकडे. तर ही लेखी चाचणीमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला प्रश्न 4 मध्ये इथे उतारा दिलाय. तर सर्वात आधी तुम्हाला हा उतारा लक्षपूर्वक पूर्ण वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्याच्या खाली इथे प्रश्न आहेत ते सोडवू. तुम्ही प्रश्न पाहू शकता. उतारात उल्लेखित एका कलेचे नाव लिहा. नंतर खाली उत्तरे लिहा आहे. युरेका या ग्रीक शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. त्यानंतर खाली 2 कारणे दिली आहेत आणि त्याच्या खाली एक स्वमताचा प्रश्न आहे. तर हे प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला हे गुण आहेत ते मिळून जातील. तर मित्रांनो, हा प्रश्न प्रकार आहे तो खूप सोपा असतो. तर इथे तुम्हाला कारणे लिहा, काही एकाच शब्दात उत्तरे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही उतारा पूर्णपणे लक्षपूर्वक आणि वाचून समजून घेतला तर तुम्हाला इथले पूर्ण पैकीच्या पैकी गुण मिळून जातात. तर चला, आता आपण पुढचा प्रश्न पण पाहून घेऊया. आणि खाली मध्ये जो स्वमताचा प्रश्न आहे तिथे तुम्ही 5-6 ओळी लिहिल्या तरी तुम्हाला मार्क आहेत ते मिळून जातात. त्यामुळे इथे काही टेन्शन घेऊ नका. आपण पुढील प्रश्न प्रकाराकडे बोलूया. तर चला, आता प्रश्न प्रकार 5 वा आपण प्रश्न पाहूया. तर हा प्रश्न तुम्हाला 3 गुणांसाठी असणार आहे. तर इथे तुम्हाला एक चित्र दिले आहे. त्या चित्र तुम्हाला नीट पाहायचे आहे आणि त्याचे वर्णन करायचे आहे 6 ते 7 ओळींमध्ये. तुम्ही यामध्ये चित्रामध्ये काय काय दिसत आहे ते जरी लिहिले तरी तुम्हाला इथे गुण मिळून जातात. तर आता आपण येऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. तर हा प्रश्न तुम्हाला 5 गुणांसाठी. तर इथे काही चित्र दिले आहेत तर तुम्हाला पहा आणि सूचनेनुसार कृती करा. तर पहिला प्रश्नाचा इथे तर तुम्हाला चित्रामध्येच मिळून जाईल. तो हा गुण 1 साठी आहे. त्यानंतर तुम्हाला इथे प्रसारमाध्यमांचे फायदे आणि तोटे यांची तुलना करायची आहे. तर इथे तुम्ही 2-2 ओळींमध्ये करू शकता. त्याचे तुम्हाला 2 गुण असणार आहेत. जसे तुम्ही फायदे काही लिहू शकता आणि त्याच्यानंतर खाली एक स्वमताचा प्रश्न आहे. त्यातला पण तुम्हाला 2-3 गुण मिळून जातील. तर या स्वमतामध्ये तुम्ही प्रसार माध्यमांचा प्रभाव लिहू शकता. तर आता पुढील या प्रश्नामध्ये तुम्हाला एक कविता दिली आहे 7 गुणांसाठी. तर तुम्हाला सर्वात आधी ही कविता लक्षपूर्वक वाचायची आहे. तर ही तुमच्या पाठ्यपुस्तकातलीच आहे आणि ही कविता वाचून तुम्हाला समजून घ्यायची आहे. तर याच्यावरच खाली तुम्हाला काही कृती दिल्या आहेत. सोपे प्रश्न आहेत. ते या कवितेमध्येच तुम्हाला याची उत्तरे मिळून जातात. तर इथे प्रश्न दिले आहेत. कवीने वर्णन केलेली शाला कोणत्या प्रकारची आहे? खालील ओळींचा अर्थ लिहा. अशा प्रकारचे सोपे प्रश्न आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. इथे तुम्ही 2-2 ओळींमध्ये जरी लिहिले तरी तुम्हाला मार्क आहेत ते मिळून जातील. आणि यानंतर आहे मधला प्रश्न पण आहे. तर खालील कवितेच्या अर्थाची ओळ लिहायची. इथं अर्थ दिलाय. तर तुम्हाला कवितेतील ओळ शोधून लिहायची आहे. तर तुम्हाला वरती कविता वाचल्यानंतर त्याचं उत्तर सापडून जाईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली काही 2 यमक जुळणाऱ्या जोड्या लिहायच्या आहेत. तर त्या तुम्ही लिहू शकता आरामात. म्हणजे जसं असतं तुम्ही वरती शोधून लिहू शकता त्या. त्यानंतर पन्ना या शब्दाचे 2 समानार्थी शब्द तुम्हाला कवितेतून शोधून लिहायचे आहेत. याची उत्तरे पण कवितेतच असतात, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. आणि नंतर खालील ओळी आहेत त्या पण कविता पाहून तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि ते तुम्हाला फुकटचे 4 गुण मिळून जातील. तर इथे एक या 4 ओळी पूर्ण करा, 4 गुण मिळून जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 मध्ये तुम्हाला खालील संवाद तयार करायला सांगितला आहे शाळेमध्ये. तर जसे तुम्हाला डायलॉग रायटिंग असते त्याप्रमाणेच हा प्रश्न प्रकार असणार आहे. तर तुम्हाला 8 ते 10 ओळींमध्ये संवाद लिहायचा आहे. त्याचे तुम्हाला 4 गुण आहेत ते इथे मिळून जातील. तर आता प्रश्न क्रमांक 10 हा प्रश्न पण 4 गुणांसाठी असणार आहे. तर इथे तुम्हाला
खालील बातमी वाचायची आणि त्याच्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्या सर्वात आधी तुम्ही ही बातमी आहे ती लक्षपूर्वक वाचून घ्यायची असणार आहे. ठीक लक्षपूर्वक आणि समजून घ्यायची. तर आता बातमी वाचल्यानंतर इथे तुम्हाला काही सोपे प्रश्न विचारले आहेत. त्याची 1-1, 2-2 गुणांसाठी हे पण तुम्हाला आरामात इथून मिळून जातील. तर यासाठी तुम्हाला महत्त्वाचे बातमी लक्षपूर्वक वाचणे. तर आता आपण येऊया प्रश्न क्रमांक 11 कडे. तर 11 मध्ये तुम्हाला 5 गुणांसाठी इथे काही प्रश्न आहेत. जसे वाक्प्रचाराचा एक प्रश्न आहे. खालील वाक्प्रचार म्हणजे ओळ वाचायची आणि योग्य वाक्प्रचार त्यासाठी ओळखायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली एक शब्दसमूहाबद्दल समाजसेवा करणारा समाजसेवक अशा प्रकारे तुम्हाला येथे उत्तरे लिहायची आहेत 1 गुणांसाठी. त्यानंतर अग्नीसाठी समानार्थी शब्द लिहायचे आहेत 2, नाहीतर 1 गुणांसाठी. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणचे मार्क मिळून जातात. तर इथे आपला पेपर संपणार आहे. तर आपला पेपर एवढाच असणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पेपर पाहिला. जर तुम्हाला याचे उत्तरं हवे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पेपरचे उत्तरं नक्की देईन. जर तुम्हाला बाकी विषयाचे पेपर हवे असतील तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. हा पेपर खूप इझी असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता या पेपरचे सर्व एक्सप्लेनेशन पाहिले. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याची उत्तरं पण पाहून घेऊया आणि बाकी विषयाचे पेपर पण आपल्याकडे आहेत. जर तुम्हाला हवे असतील तर कमेंट करून मला सांगा, मी पाठवून देईल. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि लवकर आपल्या चॅनलला 1000 सबस्क्राईब कंप्लीट करायला विसरू नका. बाय.